टेक्नॉलॉजी इज अ युजफुल सर्वंट बट अ डेंजरस मास्टर. तंत्रज्ञान उपयुक्त सेवक आहे पण धोकादायक स्वामी. आता मी AI शिकवताना बरेच टॉपिक्स त्याच्यात पॉइंट डिस्कस केले. त्यात एक महत्वाचा पॉइंट, तर एक इस्रायलचा एक हिस्ट्रीचा प्रोफेसर आहे, त्याने एक पुस्तक लिहिलंय सेपियन. जगातलं प्रचंड सर्वात जास्त विकलं गेलेलं पुस्तक आहे सेपियन. आणि हे जे सेपियन पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून 2 पुस्तकं लिहिली, एक मॉडर्न मॅन आणि होमोडियस 21 चॅलेंजेस टू 21 सेंचुरी. त्याच्यामध्ये हे जे पुस्तक आहे की टेक्नॉलॉजी इज युजफुल सर्वंट बट डेंजरस मास्टर. आता हा एक पॉइंट इंडायरेक्टली त्यांनी डिस्कस केलेला. आता तो पॉइंट काय होता की आपण लोकांनी नीतिशास्त्रात पण मी हे पॉइंट बऱ्याच वेळा सांगितलेला, हा पॉइंट की आपणच माणसं टॉप ऑफ फूडवेब का आहोत. ओके, अंडरस्टँड दिस. आपण झू मध्ये जातो तर झू मध्ये सिंह आणि वाघ आपल्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे, शक्तिशाली आहे. तुमच्या माझ्यापैकी कोणीही एकटा जंगलामध्ये ह्यांना सामनाच करू शकत नाही. पण हे वाघ सिंह आज जेलमध्ये का आहेत आणि आपण जेलच्या बाहेर का आहोत? आपण जेलमध्ये ते बाहेर का नाहीये? कारण आपल्याकडे एक ॲबिलिटी आहे विचार करण्याची आणि आपण ऑटोनॉमस आहोत, मुक्त स्वतंत्रपणे विचार करणारे प्राणी आहोत. आणि ह्या ॲबिलिटीमुळे आपण खूप स्पेशल आहोत. पण तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपण आपलं स्वातंत्र्य गमावत आहोत. ह्या पॉइंटवर तुम्हाला चर्चा करायची आहे की मोबाईलचं एवढं ऍडिक्शन झालेलं आपल्याला की मोबाईल काढून घेतला तर आपल्याला अस्वस्थ होतं. या मी क्लासमध्ये जे उदाहरण दिलेलं की मी जे हे वॉच घालतो, माझं स्पोर्ट्स वॉच, आणि स्पोर्ट वॉच सांगता आज किती एक्सरसाइज केली वगैरे, आणि एक दिवस एक्सरसाइज नाही केली तर ते अलार्म द्यायला लागतात, एक्सरसाइज नाही केली आणि याच्यामुळे माझा कम्फर्ट लूज होतो. आणि याच्यामध्ये तंत्रज्ञान मला कंट्रोल करतंय. ओके, नेटफ्लिक्सवर मी काय बघावं, युट्यूबवर काय बघावं, तंत्रज्ञान मला सांगतंय. आणि याच्यामुळं टेक्नॉलॉजी, जोपर्यंत आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय, इट्स अ युजफुल सर्वंट. आपण वंडर्स घडवून आणू शकतो वगैरे. पण टेक्नॉलॉजी आपल्याला कंट्रोल करायला लागली, मास्टर झाली आपली, दॅट इज व्हेरी डेंजरस. आणि टेक्नॉलॉजी मास्टर आतापर्यंत होणं शक्य नव्हतं, पण आता ते शक्य आहे AI मध्ये. बिकॉज AI कॅन थिंक, AI कॅन कंट्रोल अस, AI कॅन चेंज आवर ओपिनियन, AI कॅन चेंज आवर माइंड. आणि AI जेव्हा हे करू शकतं, ओके, तर मग AI ते करताना, आणि AI मध्ये एक कॉन्सेप्ट पण मी सांगितला टेक्नॉलॉजी डिस्कस करताना की AI टेक्नॉलॉजीमध्ये की तुमचं AI तंत्रज्ञानामध्ये की AI सिंग्युलॅरिटी असा पॉइंट की ज्याच्यामध्ये मशीन कॅन प्रोग्राम इट सेल्फ. आणि हा जर पॉइंट रीच झाला इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. तर क्लासमध्ये निबंधात हा टॉपिक मी तेव्हा डिस्कस केलेला, लॉस ऑफ ऑटॉनॉमी टू AI आणि AI सिंग्युलॅरिटी. हे सगळे पॉइंट लिहून एकदम बेस्ट निबंध तुम्ही इथं हा लिहू शकता.